एकांत रायडरच्या कुकिंग रेसिपीच्या एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागे इडलीच्या पिठाच्या व्हिडिओमध्ये अनेक जणांच्या कमेंट होत्या की ऑथेंटिक सांबार आणि चटणीचा व्हिडिओ हवा आहे. तर तुमच्या कमेंटला मान देऊन आज ऑथेंटिक सांबार आणि चटणीचा व्हिडिओ घेऊन येत आहे. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. सर्वप्रथम आपण सांबारची रेसिपी पाहूयात. सांबारसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पटकन पाहूयात. सांबारसाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ, जी मी 2 वाट्या शिजवून घेतलेली आहे. शेवगा तोही उकडून घेतलेला आहे. भोपळा एक साधारण छोटा अर्धा भोपळा घेतला आहे. 2 टोमॅटो छोटे, एक मोठा कांदा जास्त काप केलेत, त्याचे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोही असा मोठा मोठाच घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांदा असा मोठा घेण्याचं कारण की तो दिसायलाही छान दिसतो आणि आपण खाताना असं दाताखाली आल्यावरही मस्त वाटतं. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. इथे मी घेतले मोहरी, जिरे आणि मेथ्या आणि हा हिंग आहे. ही बेडगी मिरची, आलं लसूणची पेस्ट, ही कोथिंबीर आपण फोडणीमध्ये थोडी टाकणार आहोत आणि बाकीची राहिलेली नंतर टाकणार आहोत. ही बोरी मिरची जी साऊथ इंडियन पदार्थांमध्ये जास्तीत जास्त वापरली जाते. ही छोटी अशी गोल असते, अगदी बोरासारखीच असते, म्हणून तिला बोरी मिरची म्हणत असतील. हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, सांबार मसाला, चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ म्हणजे गोड आंबट दोन्ही एकत्र आहे. चिंच आणि गूळ असं मी त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे, जी आपण भेळेत किंवा चाट प्रकारमध्ये सगळ्यावर वापरू शकतो. तर अशी माझ्याकडे बनवलेली असते. याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी याचाही नंतर एक व्हिडिओ बनवेन. चला तर पटकन सांबार बनवायला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण तेल घेतलं आहे. मी इथे हे सूर्यफूल तेल वापरते आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही खोबरेल तेल अवश्य वापरा. खोबरेल तेलाने ज्या सांबारला ना खूप सुंदर चव येते. आपलं तेल तापलेलं आहे तर आपण मस्त पहिल्यांदा कढीपत्ता टाकून घेऊया. आता मोहरी, जिरे, मेथी आणि हिंग असं सगळं आपण एकदमच टाकलेलं आहे. आता बेडगी मिरची, 2 चमचे बेडगी मिरची टाकते आहे.
आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये, बोरी मिरची, हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, कसुरी मेथी आणि सांबार मसाला, छोटी वाटी सांबार मसाला, एक साधारण 2-2.5 चमचे आहे. पण जरा तेल वाढवलं त्याच्यात, मसाला कोरडा होत होता म्हणून. हे छान हलवून घेऊयात जेणेकरून त्यातली भाज्या छान शिजतील. गॅस थोडा मोठाच ठेवा. हे मध्ये मध्ये असं हलवत जा जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि भाजी आपली कितपत शिजली आहे हेही कळेल. वास खूप सुंदर येतोय आणि टेक्स्चर बघा केवढं टेम्पटिंग आहे. आमचे आतुरतेने वाट बघणारे प्रेक्षक, आपल्या भाज्या छान शिजलेत बघा. एक 5-7 मिनिटं लागले मला हे सगळं शिजून द्यायला. आता आपण याच्यात ही शिजवलेली शेवग्याची शेंग घालणार आहोत आणि ज्या पाण्यात आपण ती शिजवली ते पाणी यात घालणार आहोत आपण, कारण त्याचा सगळा जो अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या सांबारला छान शेवग्याची टेस्ट मिळेल. आणि शेवटी ही आपली शिजवलेली डाळ. त्यात आपल्याला कसं घट्ट पातळ हवं आहे तसं पाणी घालायचं आहे. मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे कारण त्यात शिजवताना पाणी होतं, त्यामुळे जास्त पाणी नाही घातलेलं. तुम्ही इडलीबरोबर करत असाल सांबार तर थोडंसं पातळ केलं तरी चालेल, पण उडीद वड्याबरोबर करत असाल तर थोडं घट्ट ठेवा. मस्त घरभर वास सुटलेला आहे. आता हे सांबार उकळल्यानंतर आपण यात मीठ आणि चिंचेची प्युरी टाकणार आहोत. तुम्ही आता बघू शकता की आपल्या सांबारला हळूहळू उकळी येत आहे. या स्टेजला आपण यात मीठ घालूयात, मीठ चवीनुसार, आणि चिंचेची प्युरी. आणि सगळ्यात शेवटी छान हिरवीगार मस्त कोथिंबीर. आणि अशा पद्धतीने हे तुमचं सांबार तयार आहे. सांबारची रेसिपी तर झाली आपली. आता वळूयात आपण चटणीच्या रेसिपीकडे. त्यासाठी लागणारे घटक बघूयात आपण. चटणीसाठी लागणार आहे आपल्याला दाणे. दाणे हे आपले आपण थोडेसे भाजून घेतलेत, अगदी त्याच्यावर डाग येऊन दिलेले नाहीत आणि त्याचं टरफलं काढलेत. आणि डाळ, ही छोटी वाटी डाळ घेतली आपण, पंढरपुरी डाळ, 4 मिरच्या, चिंचेची प्युरी, मीठ आणि फोडणीसाठी लागणारे आपल्याला बोरी मिरची, कढीपत्ता, मेथ्या आणि मोहरी. तर ते शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेत तर ते परत डाळ आणि शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊयात आपण, अगदी थोडेसे. हे दाणे 1 वाटी आहेत आणि हे डाळ. हे दोन्ही 1-2 मिनिटं आपण भाजून घेऊयात. 1-2 मिनिटच आपल्याला भाजायचे आहेत आणि सारखे हलवत राहायचे दाणे, की जेणेकरून त्याला डाग येता कामा नये. थोडेसे हलके गरम झाले पाहिजे डाळांबरोबर, म्हणून आपण आता गॅस बंद करूयात आणि थोडेसे गार होऊन देऊयात. आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. दाणे आणि डाळ यात ह्या मिरच्या, 4 मिरच्या घेतल्यात ना. तिखट जसं हवं असेल, कोणाला जास्त हवं असेल तर जास्त घ्या किंवा कमी हवं असेल तर 2च घेतलं तरी चालतील. चवीनुसार मीठ,
आणि हे आपलं चिंचेची प्युरी. आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. चटणीचं हे बघा असं टेक्स्चर आलेलं आहे, असं हवं आहे टेक्स्चर. या चटणीसाठी आपण छान फोडणी तयार करूया. तेल 2 चमचे घेतले आपण. तेल तापलेलं आहे मस्त. आता आपण यात कढीपत्ता घालूयात, मोहरी आणि मेथ्या आणि ही बोरी मिरची. ही अस्सल साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आपली तयार आहे, जी इडली आणि वड्याबरोबर खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने सांबार आणि चटणीची रेसिपी मी तुमच्यासमोर आणली. ही जी चटणी आहे ती इडली, मेदूवडा आणि डोशाबरोबर छान जाते आणि सांबार हे खूप सुरेख लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. आणि हे जे सांबार आहे ना, तुमच्या एकांत रायडरला भाताबरोबर मग खूप आवडतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.